नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान आहात ना? मस्त आहात ना? छानच राहा, मस्त राहा, काळजी घ्या आपली स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या आरोग्याची सुद्धा. मित्रांनो, मी आपला मित्र सिद्धेश आपल्या समोर नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ सादर करत असतो. हे व्हिडिओ सादर करतो त्यातले जे विषय असतात हे अतिशय वेगवेगळे असतात. कधी वाचनात आलेले असतात, कधी सोशल मीडियावरती बघितलेले असतात किंवा तिथे सुद्धा लेख वाचनात येतात. असाच आजचा एक वेगळा विषय आहे, तो म्हणजे उपनयन संस्कार. त्याचं कारण असं आहे की उपनयन संस्कार हे व्रतबंध ज्याला आपण म्हणतो किंवा मौंजी संस्कार, ह्याच्याबद्दलची माहिती मी का आपल्याला सांगणार आहे. तर आमची बहीण आहे, तिच्यासुद्धा परवा मुलाची मुंज झाली. आमचा एक मित्र आहे, त्याच्यासुद्धा मुलाची मुंज झाली. परंतु आमचे एक स्नेही आहेत, ते बॉस्टनला असतात. तिथून त्यांनी सांगितलं की ऑनलाईन जेव्हा हा संस्कार झाला तेव्हा ते म्हटले की आम्हाला ह्याचा महत्त्वसुद्धा सांगा की हा संस्कार का करावा. कारण का आत्ता त्यांच्या घरात झाला तसाच त्यांच्या मित्राच्या घरीसुद्धा पुढच्या आठवड्यात आहे, मुहूर्त सांगितलेला आहे. तर ते म्हटले की त्यांना जास्तीत जास्त जर का त्या संस्काराची माहिती कळली तर तो संस्कार करण्यामध्ये जास्त उत्साह राहील. म्हणून कळव्याचे श्रीकांत गुरुजी जे आहेत त्यांचासुद्धा एक लेख माझ्या वाचनात आला होता. शिवाय मलासुद्धा काही माहिती ज्ञात जी होती त्यानुसार मी हा व्हिडिओ सादर करतोय आपल्यासमोर. तर श्रीकांत गुरुजींचे पण आभार, कारण त्यांचा लेख वाचनात आला होता. संस्कृतमध्ये उप अधिकनी या धातूचा अर्थ जवळ नेणे असा होतो. म्हणजेच विद्या अभ्यासासाठी गुरुच्या सानिध्यात नेणे, विद्या गुरुच्या जवळ जाण्याचा हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे. म्हणून मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार हा ठरतो. मित्रांनो, उपनयन संस्कार फार छान संस्कार आहे, त्याला मुंज सुद्धा म्हणतात. हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी महत्त्वाचा असा 13वा संस्कार आहे. विवाह आणि मुंज हे 2 संस्कार आपल्याला माहिती असतात, परंतु 16 संस्कार असतात. त्यातला हा 13वा संस्कार, ज्या गृह्यसूत्रामध्ये कर्माने आपल्या या बाळाला वेद अध्ययनासाठी गुरुजवळ नेले जाते त्याला उपनयन असे म्हणतात. या संस्काराला मी तुम्हाला म्हटलं तसं मुंज सुद्धा म्हणतात, व्रतबंध असंही संबोधतात. व्रतबंध असं का? तर व्रत म्हणजे नियमांची बद्धता, म्हणजेच पर्यायाने बालकाला व्रतांच्या कुंपणात ठेवणे असा त्याचा सूक्ष्म अर्थ होतो. या संस्कारापासून निरनिराळ्या व्रतांचा अवलंब करून संयमी व यशस्वी जीवनाचा पाया घातला जातो. म्हणून व्रतबंध हे नाव त्याला पडलेलं आहे किंवा त्याला संबोधतात. ही व्रते व नियम मानवी जीवनातील 4 आश्रमांपैकी सर्वात पहिल्या म्हणजेच ब्रह्मचर्य आश्रमातील ब्रह्मचर्य व्रताच्या संदर्भात असतात. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि मध्ये संन्यासाच्या आधी होतो तो वानप्रस्थाश्रम. तर हे ब्रह्मचर्य आश्रम धारण करण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी हा महत्त्वाचा संस्कार. मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधनं आपल्याला आवश्यक असतात आणि हीच बंधनं या विशिष्ट संस्काराच्या माध्यमातून या बालकाच्या मनावर अधिक प्रभावीपणे ठरतात, ठसून जातात त्याच्या त्या मनावरती. गायत्री मंत्राचा उपदेश मंगलाष्टकानं तर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो यापैकी प्रत्येकाला उपनयन समजणारे 3 पक्ष होतात. वेद अध्ययनाला सुरुवात या दृष्टीने गायत्री मंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण असं महत्त्व देण्यात आलेलं आहे. आपल्या हिंदू धर्माचा या विश्वाचा मूळ जो प्रजापती त्याला बटू कुमार अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे 16 संस्कारात परंपरा या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यज्ञोपवीत, जानवे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापती आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळवण्याचा यत्न करणे, प्रयत्न करायचा. केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल
त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हायचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसून येतो. सगळे 16 संस्कार आहेत, त्याच्यामध्ये उपनयन संस्कार हा सर्वात श्रेष्ठ समजला जातो. याच्यानंतर विवाह संस्कार. हे संस्कार केल्याने बटूला वेद अध्ययनाचा अधिकार होतो. कुठला तर उपनयन संस्कार आणि विवाहामध्ये या संस्काराने तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करता, त्याच्यासाठी विवाह केला जातो. ब्रह्मचर्याचा अधिकार प्राप्त होतो. शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. उपनयन संस्कार हा 3 वर्णामध्ये केला जातो. प्रत्येक वर्णाच्या लोकांना उपनयनाचा एक वेगवेगळा काळ सांगितलेला आहे. अगदी म्हणतात तसं 8, 11, 12 वय वर्ष अशा क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ह्यांना बटूच्या वयाचा काल सांगितला आहे. परंतु यात काही ठिकाणी कमी जास्त फरकही आपल्याला दिसून येतो. वयाच्या बाबतीत काहीकडे 9, 12, 16 असं सांगितलेलं आहे. वस्तू मुंज झालेल्या बटूला द्विज असं म्हणतात. कारण का तर पहिला जन्म हा त्याच्या जन्मदात्या आई वडिलांपासून झालेला असतो आणि दुसरा जन्म म्हणजे या गायत्री मंत्रापासून आणि आचार्य ह्यांच्यामुळे त्याला प्राप्त होतो. असे या संस्काराचे महत्व वेदांतामध्ये वर्णन केलेले आहे. उपनयन म्हणजे गुरूंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळायचे फार आवश्यक असतात. हे त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घ्यायचं असतं. म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चय शक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. सारांश काय तर ब्रह्मचारी म्हणून स्वतःच्या शरीराबरोबर मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक योग्य वळण लावायचं. ज्याप्रमाणे कंदिलाची बाहेरची काच जर का खराब झाली असेल तर दिव्याच्या वातीचे तेज बाहेर नीट पडत नाही, प्रकाश येत नाही. त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ असावी लागते. त्याचप्रमाणे योगाची जी 8 अंग आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने मनावरील चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जातो आणि ज्ञान शक्ती प्रदीप्त होते आणि प्रज्ञेचा विकास होतो. या संस्कारात विधी करताना बटूच्या कमरेत मुंज नावाची दर्भाची दोरी, त्याला मेखला म्हणतात, ती बांधून पुढील भावी जीवनातील कष्टाने कामे करण्यासाठी पूर्व तयारी म्हणून कंबर कसली जाते. म्हणून कमरेत बांधली जाणारी ही दोरी म्हणजे त्याला मेखला अत्यंत उपयुक्त आहे. मेखला कमरेत बांधल्यामुळे हर्निया असे जे काही विविध रोग आहेत त्या समान ते होत नाहीत. त्याचप्रमाणे तरुणपणी पोट सुटणे, कंबर दुखी इत्यादी ह्या ज्या काही विकृती आहेत त्या आपल्यापासून दूर राहतात. म्हणून त्याला मौंजी बंधन, मुंज असेही म्हणतात. कोणत्याही हिंदू संस्काराचा मुख्य पाया आरोग्य. कुठलाही संस्कार घ्या तुम्ही आरोग्य प्राप्तीसाठी. या संस्कारासाठी 8व्या वर्षाचं महत्व अधिक सांगितलं गेलेलं आहे. कारण यावेळेस मुलगा स्वावलंबनास योग्य बनलेला असतो. नैसर्गिक त्याची ती वाढ झालेली असते. या संस्कारासाठी उत्तम काळ कोणता तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, माघ, फाल्गुन हे महिने जास्त योग्य आहेत, मुहूर्त आहेत त्याला. चौल संस्कार जर का पूर्वी झाला नसेल तर पुण्याहवाचन व चौल होम केला जातो. आणि जर का उपनयनापूर्वी घरी पुण्याहवाचन केलेले असेल तर नुसते गणपती पूजन केले जाते आणि मग हा संस्कार होतो. चौल संस्कार आधी करावा लागतो. या मुंजी संस्काराच्या वेळेस नाभिकाला बोलवलं जातं आणि डोक्यावरचे केस काढले जातात.
शेंडीचा घेरा फक्त ठेवला जातो. त्यानंतर बटूला स्नान घातलं जातं, नवीन कपडे नवीन वस्त्र दिले जातात डोक्यावरती, आणि पायावर छान असा मांगलिक स्वस्तिक काढला जातो. कपाळावरती उत्तम अशी मोत्याची मुंडावळ बांधली जाते, फुलाची सुद्धा बांधतात. असे वेगवेगळे विधी या उपनयन संस्कारात केले जातात. मातृभोजन हा एक लौकिक पण खूप छान असा विधी आहे या संस्कारातला. यामध्ये बटू आणि त्याची आई अष्टवर्ग म्हणजेच त्याच्याच वयाचे 8 बटू ज्यांची मुंज अगोदर झालेली आहे यांचा भोजन विधी केला जातो. यामध्ये शक्यतो पोळी भात यासारखे पदार्थ न ठेवता हलक्या फराळाचा जास्त समावेश असतो किंवा करावा असं सुद्धा सांगितलेलं आहे. आई आणि मुलगा एका ताटात जेवतात. आई आपल्या मुलाला भरवते. थोडक्यात सांगण्याचं उद्दिष्ट काय तर ह्या संस्कारानंतर उष्ट खायचं नसतं, म्हणून ही उष्ट खाण्याची शेवटची वेळ. अक्षतारोपण केलं जातं. बटू व त्याच्या वडिलांना समोरासमोर पाटावर बसवलं जातं. बटूच्या हातात नारळ दिला जातो. दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरला जातो. जसा विवाहाच्या वेळेस वधू आणि वराच्या मध्ये धरतात तसा इथे वडिलांच्या आणि मुलाच्या मंगलाष्टक म्हटली जातात. आणि शुभ मुहूर्तावरती अंतरपाठ बाजूला केला जातो किंवा दुय्यम असं असतं. गायत्री मंत्राचा उपदेश सुद्धा त्या मुहूर्तावर करतात. एकमेकांच्या गळ्यात हार घातला जातो. जसा विवाहाला तसा इथे बटूच्या गळ्यात वडील हार घालतात. आणि मग बटू स्वतःच्या हातातला नारळ आपल्या वडिलांना देतो आणि वाकून त्यांना नमस्कार करतो. वडील मुलाला त्यांच्या उजव्या मांडीवरती बसवतात. गुरु असतात ते असे संबोधले गेलेले आहे. मंत्र दीक्षा दिली जाते. अक्षदा बटूच्या डोक्यावर वाहतात. अक्षदा टाकतात. जसं आपण लग्नात सुद्धा अक्षदा टाकतो तसं अग्निस्थापना केली जाते. होम कुंडात यजमानाने अग्निस्थापना करायची असते. काही आहुत्या असतात. वस्त्र धारण केलं जातं. वडील मुलाला कमरेला करगोटा बांधतात. कौपीन म्हणजे लंगोटी नेसवली जाते. त्यावर शुभ्र पंचा मानेपाशी गाठ मारून नेसवला जातो व त्यावर उपरण दिलं जातं. खांद्यावरती झोळी सुद्धा दिली जाते. अजिन धारण हा एक त्यातला संस्कारातला विधी आहे. पूर्वीच्या काळी अजिन म्हणजे काय तर हरणाचं कातडं बटूला धारण करायला दिलं जायचं. आता शक्य नाहीये. सांप्रत अजिनाचा छोटा तुकडा त्या सुतामध्ये ओवला जातो आणि तो बटूच्या उजव्या हातात घालून नंतर गळ्यात घातला जातो. यज्ञोपवीत धारण केलं जातं. आचमन विधी केला जातो. यजमानाने गायत्री मंत्राचा जप करून यज्ञोपवीत ते जानवं जे असतं ते मुलाच्या उजव्या हातात घालून नंतर गळ्यात घातलं जातं. घालायचं असतं. त्यानंतर मुलाकडून आचमन विधी करून घेतला जातो. हे वडील सगळं सांगतात मुलाला कर म्हणून. संस्कार आहे हा. यज्ञोपवीत हे आपल्या वैदिक जीवन धारणेचे प्रतीक आहे. यज्ञोपवीतामध्ये 9 तंतू असतात. त्यामध्ये अनुक्रमे ओंकार, अग्नी, नाग, सोम, पितर, प्रजापती, वायू, यम आणि विश्वे देव ह्यांची स्थापना केली जाते. या 9 तंतूंची 3 त्रिसूत्री केली जाते. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद ह्यांची स्थापना करतात. या सर्वांशी मिळून एकत्र गाठ म्हणजे ती ब्रह्मगाठ बांधली जाते. असे हे पवित्र यज्ञोपवीत जानवे इथून पुढे आयुष्यभर धारण करायचं असतं. या संस्कारात ते प्रधान केलं जातं. प्रधान होम केला जातो. यजमानाने समंत्रक तुपाच्या आहुती होमामध्ये द्यायच्या असतात. गुरुजी सांगतात. अधिकारी जे गुरुजी असतात ते सगळं सांगतात आपल्याला. अवक्षारण बटूचे चित्त पवित्र व्हावे म्हणून सूर्याची त्याच्यावरती कृपा व्हावी म्हणून हा विधी करतात. जमिनीवरती ताम्हण ठेवतात. त्यावर बटूची ओंजळ धरली जाते. त्याच्या ओंजळीत खारीक,
बदाम, सुपारी व एक नाणं ठेवलं जातं. त्याच्यावरती वडिलांची ओंजळ असते. वडिलांच्या ओंजळीत पाणी घातलं जातं व ते त्यांनी मुलाच्या ओंजळीत सोडायचं असतं. बटूने ओंजळीतील सर्व वस्तू पाण्यासहित ताम्हणात सोडायच्या. या ठिकाणी बटूला त्याच्या वडिलांकडून प्रथमच उपनयनातील नवीन नावाने संबोधले जाते. जे आपण संध्या करताना नाव घेतो ते नामकरण होतं थोडक्यात याचं. अग्निकार्य वडिलांनी मुलाकडून संक्षिप्त स्वरूपात अग्निकार्य करून घेतलं जातं. त्याचा उजवा हात धुवून अग्नीवरती धरला जातो व तो गरम झालेला हात त्याला त्याच्या तोंडावरून फिरवण्यास सांगितला जातो. तसंच त्याच्याकडून अग्नी प्रार्थना करून घेतली जाते. अग्नीची उपासना आजपासून तो विविध उपासने करत असतो. विभूती ग्रहण केली जाते. होमातील विभूती पळीला लावून घेतली जाते. ती बटूला त्याच्या शरीरावरती 6 ठिकाणी त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावण्यास सांगितली जाते. हे सगळं वडील त्याला शिकवत आहेत, त्याला सांगतायत. गुरुजी मार्गदर्शन करतायत, तसं वडील करतायत. गायत्री मंत्राचा उपदेश बटूच्या उजव्या तळास डाव्या हातावरती ठेवला जातो. ब्रह्मांजली मुद्रा करून ती त्याच्या उजव्या मांडीवर ठेवायची असते. ब्रह्मांजली मुद्रा म्हणतात त्याला. वडील व बटू यांनी दोघांच्या डोक्यावरून एक वस्त्र पांघरलं जातं. आपण बघितलं असेल. थोडक्यात काय तर तो गायत्री मंत्र षटकार होऊ द्यायचा नसतो, 6 कानांनी ऐकायचा नसतो. उजव्या कानात गायत्री मंत्राचा उपदेश वडील करतात. त्याच्याकडून तो 3 वेळा घोकून घेतला जातो, म्हणून घेतला जातो. उच्चार स्पष्ट करून घेतले जातात. त्याला गायत्री मंत्राचा उपदेश होतो. मेखला धारण केला जातो. मुंज नावाच्या दर्भाची दोरी मेखला करून ती बटूच्या कमरेत घट्ट बांधली जाते. दंड धारण केला. दंड धारण शक्यतो बटूच्या उंचीचा पळसाचा दंड म्हणजे पळसाची जाड काठी त्याच्या हातात दिली जाते व त्याच्याकडून गुरुजींनी मंत्र म्हणून घेतला जातो. पूर्वीच्या काळात रानावनातून फिरताना स्वसंरक्षणासाठी या पळसाच्या दंडाची आवश्यकता असायची. संप्रत त्याचा उद्देश आता लोप पावला आहे. पण हा पळसाच्या दंडात ताकद असते सांगितलेलं आहे. आचारबोध केला जातो. गुरुजींनी बटूला त्याचे ब्रह्मचर्य आश्रमातील वर्तन कसे असावे हे समजावून सांगितलं जातं की तुला कसं वागायचंय, ब्रह्मचर्य आश्रमात काय करायचंय, जबाबदारी काय आहे. भिक्षावळ होते, भिक्षा मागितली जाते. तांदूळाचे पदार्थ, फराळाचे पदार्थ बटूला त्याचे आई वडील व उपस्थितातील जवळचे नातेवाईक मंडळी त्याला भिक्षा घालतात. त्या दिवसापासून त्याची भिक्षेला सुरुवात होते. ती भिक्षा तो आणतो आणि जे गुरुजी असतात त्यावेळेस उपलब्ध ज्यांनी संस्कार केलेला असतो त्यांना ती तो अर्पण करतो आणि त्याची समाप्ती होते. भिक्षेमुळे अहंकार कमी होतो व मिळेल त्यात समाधानी राहण्याची शिकवण ही भिक्षा आपल्याला देते. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश, भुवनत्रयी श्रीराम, रक्षिले पाहिजे ओम भवतीच्या पक्षा, असे समर्थ रामदास स्वामी म्हणत. भिक्षा खूप काही मिळवून देते समर्थाने सांगितलेलं आहे. उपनयनाच्या दिवशी संध्याकाळी बटूकडून सायं संध्या करून घेतली जाते आणि त्यानंतर अनुप्रवचनीय होम केला जातो. 4थ्या दिवशी मेधा जनन विधी असतो. बटूची बुद्धी, मेधा, स्मरणशक्ती वाढावी यासाठी हा विधी केला जात असतो. बटूनी केलेला अभ्यास जास्तीत जास्त त्याच्या लक्षात राहावा हा यामागील उद्देश आहे. अनुप्रवचनीय होम या छोटेखानी होमामध्ये भाताच्या 3 आहुत्या दिल्या जातात. मेधाजनन, कुंडीमध्ये पळसाची फांदी मातीत खोचून त्याची पूजा करतात.
बटूने गुरुजींनी म्हटलेल्या मेधा सुक्ताचे श्रवण करायचे असते, तो मंत्र ते सुक्त ऐकायचं असतं. यानंतर घरी बसवलेल्या देवकाचं उत्थापन केलं जातं. जर मेधाजनन चौथ्या दिवशी केले तर देवकोत्थापन 5व्या किंवा 7व्या दिवशी केलं जातं. आता संप्रत त्याच वेळेस मेधाजनन सुक्त करतात आणि या संस्कारापासून बटू आता संध्यावंदन करण्यास अधिकारी झाला असा अर्थ असतो. सूर्याला अर्घ्य देण्यास त्याला अधिकार प्राप्त झाला. गायत्री मंत्राचा अधिकार प्राप्त झाला त्याला. गायत्री मंत्र हा तेजाचा मंत्र, त्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. असा हा उपनयन संस्कार आणि त्याच्याबद्दल मला ज्ञात असलेली ही माहिती मी आपल्या समोर सादर केली. आमचे स्नेही बॉस्टनला असतात, त्यांनी सांगितलं की गुरुजी आपण ह्या ऑनलाईन मुंज केली खरी, पण कशासाठी करतात त्याचं महत्त्व सुद्धा आम्हाला समजू देत, म्हणून हा छोटासा प्रयत्न. शिवाय त्यांच्या मित्राची सुद्धा पुढच्या आठवड्यात मुंज आहे. त्यांना हा प्रथम व्हिडिओ जर का बघायला मिळाला तर अजून छान वाटेल, उत्साह वाटेल, म्हणून हा एक छोटासा प्रयास. मित्रांनो, अभिप्राय निश्चित कळवा. केलेला प्रयत्न कसा आहे निश्चित सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही सूचना असतील तरी त्या कळवा. 9923106478 या क्रमांकावरती आपण मला प्रतिसाद देत असता म्हणून मी व्हिडिओ करतो. आज बॉस्टनवरनं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी हा व्हिडिओ केला, नाहीतर हा व्हिडिओ करण्याचा काही माझा संबंध सुद्धा नव्हता. कारण का आमच्या बहिणीच्या मुलाची मुंज झाली, आमच्या मित्राच्या मुलाची मुंज झाली. आमचा मित्र तर जाणकार आहे. छान संस्कार म्हणून त्यांनी ही केलेली आहे. लोक येण्या जाण्यापेक्षा संस्कार महत्त्वाचा. पण बॉस्टनवरनं जेव्हा ही मुंज झाली तेव्हा तिथेच अजून त्यांच्या मित्राचे त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडीशी माहिती कळू दे. म्हटलं जर का मी ह्या त्यांना सांगणार आहे, त्यांना मी व्हिडिओ कॉल करणार, त्यांना सांगणार, त्यापेक्षा आपण छोटासा हा व्हिडिओ करून जर का पोस्ट केला तर आपल्या सर्वांना सुद्धा माहिती मिळेल. आपण त्यातले काही जण जाणकार आहात सुद्धा, पण माझे काही मित्र, काही स्नेही हे अजाण आहेत, त्यांना ह्या व्हिडिओचा निश्चित फायदा होईल हे मला माहिती आहे. मित्रांनो, कोविडचा काळ आहे. उपनयन संस्कार, विवाह संस्कार काही जरी असलं तरी छोट्या संख्येत, कमी संख्येतच तो विधी, तो संस्कार आपल्याला पार पाडायचा आहे. हे निश्चित लक्षात ठेवा. सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा आणि काळजी घ्या, कारण आपण प्रत्येकजण आपल्या परिवारासाठी अतिशय महत्त्वाचे आहोत. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.